₹1 मिळणारा पीक विमा योजना ही बंद होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे ₹1 पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचं कळतंय। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केली असल्याचं देखील कळतंय। एका अर्जापोटी शेतकऱ्यानं किमान ₹100 भरावे ही सूचना समितीनं केली आहे। ओडिशामध्ये देखील ₹1 पीक विमा योजना राबवण्यात आली, मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे ती योजना बंद करण्यात आली आणि आता महायुती सरकार देखील याबाबत तसाच काहीसा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। मात्र असा निर्णय खरंच घेतला जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि यानंतर एक मोठी बातमी, खरं तर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे, कारण ₹1 मिळणारा पीक विमा योजना ही बंद होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे ₹1 पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचं कळतंय। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केली असल्याचं देखील कळतंय। एका अर्जापोटी शेतकऱ्यानं किमान ₹100 भरावे ही सूचना समितीनं केली आहे। ओडिशामध्ये देखील ₹1 पीक विमा योजना राबवण्यात आली, मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे ती योजना बंद करण्यात आली आणि आता महायुती सरकार देखील याबाबत तसाच काहीसा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। मात्र असा निर्णय खरंच घेतला जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।